हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे संडे आणि आज नाश्त्यासाठी बनवले होते पोहे. कारण की संडे आहे, सगळं आरामात. पण नाश्ता करून झाला आणि सकाळी सकाळी मी आले होते मार्केटमध्ये. माझे मुलं पण आले होते, आम्ही सगळेच आलो होतो. म्हटलं चला थोडंसं सामान खरेदी करूया. आणि जसं की उद्या आहे भोगी आणि भोगीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी होत्या ज्या मला घ्यायच्या होत्या. बऱ्याचशा घरात आहे आणि इकडे बटाटे घ्यायला मी आले. तर या ठिकाणी नवीन आणि जुना असे दोन्ही प्रकारचे बटाटे होते. तर आजी म्हणत होत्या का दोन्हीही घे थोडे थोडे. म्हटलं दोन्ही द्या. पण म्हणे की सगळ्यात पहिले तू नवीन बटाटा वापर आणि नंतर जुना बऱ्याच दिवस राहील. आणि आपली ही पिढी अशी आहे ना की डोक्यावर पदर घेतल्याशिवाय त्यांना होत नाही. तर खूप छान वाटतं. आणि आजीने लगेच पदर घेतला आणि त्यानंतर मला आजीने दोन्ही प्रकारचे बटाटे दिले. तर नवीन बटाटा होता 40 रुपये किलो, जुना बटाटा 50 रुपये किलो. पण म्हटलं चला नवीन बटाटे जमले तर त्याचे चिप्स बनवून मुलांना खाऊ घालेल. त्याचमुळे मी घेतलेले होते. कारण की नवीन बटाट्याचे चिप्स खूप छान होतात. तर नवीन बटाटे देखील घेतले आणि त्यानंतर मला भोगीसाठी काही भाज्या जसं की गाजर, वांगी, वाटाणा या गोष्टी पाहिजे होत्या. आणि बाकीच्या ज्या काही लागतात ना त्या माझ्याकडे घरी होत्या. त्यामुळे मग या ठिकाणी मी त्या भाज्या घेतल्या आणि पुढे निघाले. आणि आज आमच्याकडे असतो रविवारचा खूप मोठा बाजार जो की गावात भरतो. त्यामुळे इथलं जे मार्केट आहे ना आज जरा शांतता होती. पण मग गावात जायचा कंटाळा केला. कारण की गावात गेलं ना की तो मार्केट म्हणजे जशी काही जत्रा भरते एवढी गर्दी असते. आणि वातावरण पण असं आहे ना की ऊन पण नाहीये, थंड आणि खूप असं आभाळ आल्यासारखं वातावरण झालेलं होतं. त्यामुळे खूप म्हणजे असं चांगलं वातावरणच नाहीये, कम्फर्टेबल नाही वाटत. आणि अंग दुखणं वगैरे अशा गोष्टी बऱ्याच जणांना होत असतात. सो वातावरणच थोडंसं खराब होतं. त्यामुळे मग म्हटलं नको गावात जायला. आणि धूळ पण प्रचंड असते. आणि इकडे अशी आमची संक्रांतीची खरेदी चालली होती. शिवांशने देखील चक्री घेतली. त्याला पण आता बघू त्याला किती पतंग उडवता येते. त्याला काहीही करता येत नाही, पण दादा घेतोय ना मग त्याला पण हवं. त्यानंतर तसंच थोड्या वेळ गार्डनमध्ये आलो. तर गार्डनमध्येही स्लायडिंग का उतरवली हेच कळत नव्हतं. काहीतरी बहुतेक काम चालू असेल. त्यांनी या ठिकाणी छोटासा स्टेज देखील बांधलेला. कारण की बऱ्याच अशा कॉम्पिटिशन होतात लहान मुलांसाठी. आणि इकडे एक्सरसाइजसाठी सगळं काही केलेलं आहे. मोठी मंडळी माणसे सकाळी वॉकला येतात आणि तशीच एक्सरसाइज करायला करूनच घरी जातात. तर असं हे जॉगिंग पार्क आहे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच मस्त आहे. आणि ना माझ्या डोक्यात सतत चाललेलं होतं की माझे घरी काय कामं आहे ते. त्यामुळे मी शेवटी एका ठिकाणी बसून घेतलं आणि थोडंसं एडिटिंग वगैरेच्या गोष्टी चालल्या होत्या. कारण की संडे असला ना की आपलं असं असतं की आपल्याला मग कामं भरपूर असतात आणि ठरवलेलं असतं आपण काही गोष्टी. पण बळजबरी केली की चल तू गावात, त्यामुळे मला गावात यावं लागलं. पण ठीक आहे, मग आता इथे बराच वेळ गेला. कारण की गार्डनमध्ये आलं की मुलं लवकर बाहेर निघत नाही. शेवटी मी जरा वेळासाठी या ठिकाणी बसून घेतलं आणि नंतर दिसत नाही पण इतका उन्हाचा चटका लागत होता. घरी आल्यानंतर जेवण केलं आणि थोडासा आराम केला. येताना ब्रेड आणि बटर आणले होते. कारण की जसं की तुम्हाला माहिती जास्त मैद्याच्या किंवा अनहेल्दी गोष्टी आम्ही खात नाही. पण मग कधीतरी चालतं. आणि आज असाही संडे होता. मुलांचीही छान झोप झाली, माझाही थोडासा आराम झाला. आणि त्यानंतर म्हटलं चला चहा आणि ब्रेड बटर मुलांना गरम करून देऊया. तर छानपैकी इकडे चहा ठेवलेला आणि आता ब्रेड बटर गरम करते. आणि थोडासा संध्याकाळचा नाश्ता झाला की मुलंही खेळायला मोकळी होतात. सो आता सगळं काही करते.
तर संध्याकाळचा छोटासा नाश्ता झाला, त्यानंतर मग मी पण फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्याशिवाय पुढचे कामाला मग आपलं काही मन लागत नाही. त्यानंतर छान फेस वॉश केला आणि नेहमीचं आपलं मॉइश्चरायझर लावलं की चेहराही छान राहतो. ते लावलं आणि थोडेसे केस वगैरे विंचरले की आपल्याला कसं फ्रेश होतं आणि फ्रेश झालं की काम करायला मूड येतो छान. सो सगळं काही आवरलं होतं आणि बाहेर इतकी थंडी आहे ना की 5 वाजले की थंडी वाजायला सुरुवात होते. आणि काय माहिती आता जशी की संक्रांत आली ना की भरपूर असं वारं पण सुटलेलं आहे, त्यामुळे मुलांना बाहेर पण खेळायला नेता येत नाही. भरपूर धूळ असते आणि ना मग माझ्या मुलांचं असं आहे की त्यांना थोडं जरी खूप जास्त ही हवा वगैरे, कारण की मी ज्या ठिकाणी राहते ना खूप मोकळं वातावरण आहे, भरपूर हवा धूळ सगळंच असतं. त्यामुळे जास्त काही आम्ही मुलांना बाहेर पाठवत नाही. सकाळी उन्हात असले त्यावेळेसच मुलं बाहेर जातात. मग संध्याकाळचं जे काही इंडोर्स गेम असेल, जी काही आपली घरातली खेळणी असतील ते खेळणार वगैरे, अशा काही गोष्टी मुलांच्या चालू होत्या. आणि मी आपलं म्हटलं चला आता 2च दिवस राहिले आहे संक्रांतीसाठी. तिळीची पापडी बनवायची आहे आणि लाडू पण. तर लाडू उद्या बनवूया. तर आज सिंपल अशी तिळीची पापडी बनवायची होती आणि सामान पण आणलेलं होतं आधीच. तर कारण की आज सकाळी गेले त्यावेळेस सामान पण आणलेलं होतं. मग आज तिळीची पापडी बनवूया आणि उद्या तिळीचे लाडू बनवूया. कारण की सगळं एका दिवशी म्हटलं की बराच वेळ आणि पसारा बराच होतो. तर म्हटलं चला आज एक गोष्ट करायला घेऊया. आणि आज सुट्टी होती त्याच्यामुळे तसं काही नाही, नाही तर 5ला आणू येतो. मग बाकीच्या गोष्टी, त्याचा मुलांची एक्झाम पण आहे, त्याच्यामुळे मला त्याचा स्टडी पण घ्यायचा होता. तर आधी मी पापडी बनवून घेते आणि त्याच्यानंतर स्टडी आणि नंतर जेवण, असं काहीसं रुटीन आजचं होणार होतं. केस विंचरल्यावर ना कधीही कंगव्यामध्ये केस ठेवायचे नसतात असं म्हणतात. चुकूनही ठेवू नये, ते चांगलं पण नसतं. त्यामुळे मी लगेच काढून डस्टबिनमध्ये टाकून देते आणि त्यानंतर घेते तिळीची पापडी बनवण्यासाठी. तर कोणतीही पापडी बनवायची असेल ना तर या आधी ना एवढी थंडी आहे त्यामुळे गरम पाणी करायला ठेवलं, कारण की मुलं उठले की त्यांना सतत पाणी लागत असतं. आणि जसे की उद्या भोगी आहे, भोगीसाठी भाज्या आणल्या होत्या जसं मी तुम्हाला दाखवलं. तर सगळ्या भाज्या वगैरे वेगळ्या करून घेते आणि व्यवस्थित ठेवून देते. टोमॅटो आणले होते आणि मग शिवांशने ही अशी छान गाडी बनवली होती आणि मला सांगत होतं की त्याचा व्हिडिओ काढ छान असा. मग त्याचं पण आपल्याला थोडंसं मन धरावं लागतं, नाहीतर तो आपलं काम आपल्याला करू देत नाही, मध्येच त्याची लुडबुड चालू असते. सो म्हटलं चल तुझा पण व्हिडिओ काढते, ये तू इकडे. आणि त्याला मी जरा गाडी चालवून दाखवली, त्याला खूप छान वाटलं आणि तो पुन्हा गेला त्याच्या कामासाठी. तर या ठिकाणी वांगी, वाटाणा आणि गाजर आणलं होतं आणि बाकीच्या लागतात त्या वाल वगैरे, हरभरा तो माझ्याकडे घरात होताच. बटाटे आणले होते, त्याची चिप्स बनवायला आज जर वेळ भेटला तर आज नक्की बनवेल, नाहीतर बघूया, नाहीतर बघू काय जमेल त्याचं करता येईल आपल्याला. पण आणून ठेवले, आणलं असलं की घरात करणं देखील होतंच. सो आता घेते तिळीची पापडी बनवायला. आधी या सगळ्या गोष्टी ठेवून देते. तर तीळ आणि गूळ दोन्हीही आणलेलं होतं आणि बघू शकता की गावठी तीळ आहेत. आता तुम्ही म्हणाल इतकी तीळ कशासाठी? तर लाडूच आणि हेच नाही तर आम्हाला कायम घरामध्ये तीळ लागते, कारण की तिळीची चटणी किंवा भाज्यांमध्ये किंवा अशा बऱ्याच गोष्टींसाठी मी वापरत असते, त्यामुळे आणली. आता इकडे चिक्कीचा गूळ होता, तो मी तसाच ठेवला, कारण की आधीचाही थोडासा चिक्कीचा गूळ होता, म्हटलं तो आधी वापरूया. तर खूप चिकट असतो तो,
तर या ठिकाणी मी मोजून 2 वाट्या तीळ घेतली, कारण की कधी कमी वगैरे आलं तर, कारण की गुळावरती डिपेंड करतं गुळ किती पातळ वगैरे होतो आणि त्यानंतर आपल्याला किती तीळ लागतात. त्यामुळे एक्स्ट्राचे थोडेसे तीळ भाजलेले बरे असतात. तर या ठिकाणी 2 वाटी तीळ आणि 1 वाटी मी गुळ घेतलेला होता. तर खरं तर त्याचं प्रमाण 1 वाटी गुळ आणि 1 वाटी तीळ असं आहे, परंतु बघूया लागलं तर थोडेसे एक्स्ट्राचे तीळ त्यामध्ये ॲड करण्यासाठी, म्हणून मी ते आधीच भाजून ठेवलेले होते. तीळ छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला गुळ आणि ते तूप थोडंसं मिक्स करायचं आहे. तर तीळ एकदम लो फ्लेमवरती ना छान असं भाजायचे, म्हणजे ते जळायला पण नको आणि आत खाल्ल्यानंतर ना त्याची अशी खरपूस अशी चव लागली पाहिजे. अशा पद्धतीने तीळ छान भाजून बघायचे. थोडेसे तोंडात घालून बघा, तुम्हाला छान अशी क्रिस्पी लागल्यानंतरच गॅस बंद करायचा आणि थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे आहे. आता मी या ठिकाणी चिक्कीचा गूळ वापरला आहे. तुमच्याकडे नसेल तर साधा जो गूळ आहे ना आपला गावरान गूळ, तो वापरला तरी चालेल. आणि तुपाऐवजी 1 चमचा पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आणि सेम पुढची जशी आपण चिक्कीसाठी प्रोसेस करतो ना तशी करायची. अशा पद्धतीने केलं तरी ही चिक्की छान होते. सो आता इकडे थंड होण्यासाठी ठेवलं. आता गॅस चालू करून यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. तूपही घरचंच बनवलेलं आहे. त्याचीही रेसिपी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तुपामध्ये हा मी 1 वाटी मोजलेला जो चिक्कीचा गूळ आहे ना तो या ठिकाणी घालून छान असा परतवून घेणार आहे, जोपर्यंत त्याला छान असा एकजीव होत नाही. आणि जसं की म्हणतो ना गूळ हा छान शिजला पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला पाण्यात घातल्यानंतर त्याची छान अशी गोळी तयार झाली पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हा गूळ शिजवायचा आहे. तर 1 वाटीलाही वरतून मला बरेचसे तीळ या ठिकाणी लागले. आणि त्यानंतर मी पोळपाटला थोडंसं तूप लावून घेतलं, त्यावरती चमचा, कारण की खूप गरम आणि हाताला चटके बसतात, त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं दाबून घेतलं. लाटण्यालाही तूप लावून घेतलं आणि जसं खूप गरम आहे ना त्यामुळे ते लाटण्याला चिकटतं. एकदा की थोडंसं थंड झालं की त्यानंतर चिकटत नाही आणि आपल्याला हवी तशी पातळ ही पापडी लाटता येते. आणि बऱ्याच वेळ म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास ठेवल्यानंतर खूप मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होते. तर 2 पापड्या होतील इतपत माझं हे मिश्रण तयार झालं होतं. तर 1 लाकडी आणि 1 हा चॉपर जो होता पोळपाट, अशा दोन्ही याच्यावरती मी छान लाटून घेतलं, किंवा किचन आपलं छान क्लीन करून किचनवर लाटलं तरीही होतं. खूप छान अशी पातळ आपल्याला ही तीळ पापडी लाटता येते. तर कसं आहे ना, मुलांना चावायला जरा लाडूचा त्रास होतो, त्यामुळे मग पापडी मुलांना आवडते, म्हणून मुलांसाठी पापडी केली. आणि उद्या बनवणार आहे तिळाचे लाडू, तर त्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. तर बघू शकता किती पातळ अशी बनवली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पोळपाटावर पण मी लाटून घेते. लाटायला आणि करायला खूप सोपी आहे. प्रमाण आणि सगळं व्यवस्थित जमलं की खूप छान अशी होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.